पत्रकारितेचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयांवर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये एकूण 62 पत्रकारांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 5 स्पर्धकांची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे, द्वितीय केशव मते, तृतीय क्रमांक अनिल मधुकर केदारे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मध्ये कुशल पाटील, यतीन भानू यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी 3 नवीन चॅनलच्या सुरुवात करण्याची घोषणा देखील करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा, राजाभाऊ गायकवाड, उपायुक्त जीएसटी देविदास वांगळे, वाहतूक निरीक्षक वासुदेव भगत, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सोनवणे, संस्थापक इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन मंदार वाईकर, संचालक द लँड एम्पायर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कुसुमाग्रज साप्ताहिकांचे पहिल्या विशेष अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले। पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम कोकणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ सीमा दिवेकर राजगुरू यांनी मानले। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अमर सोळंके, स्नेहा राठोड, ऋषिकेश विस्पुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार ही एक प्रकारची जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यावी। तो पत्रकार स्वतःला कधी म्हणतो ज्या टायमाला त्याच्या लेखणीतून समाजासाठी केल्या जाणाऱ्या सर्व घटनांवरती नियंत्रण येतं। आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो, चौथा स्तंभ म्हणतो। मला एक सांगा, वाघाला आयडेंटिटी कार्ड लावायची गरज नसते। वाघ समोर आला आणि समोरच्या माणसाची झाली समज वाघ समोर आला म्हणजे काय? पत्रकार समोर आले, पत्रकाराने जर कोणी चुकत असेल तर पत्रकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात, आणि जर कोणी अगदी बरोबर असेल तर पत्रकार त्याला प्रसिद्धी करून त्याला समाजात स्थान देण्याचं काम करतात। आणि जर या पत्रकारांचं आपण काही देणं लागत असेल, समाजात आपण नियंत्रण झालं तर आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो त्याच्याकडे आपण प्रयत्न करायला सुरुवात केली, उपस्थिती लागली। आणि माझे पत्रकारांच्या बाबतीत कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ माझ्याकडे आली। मी काय करू शकतो पत्रकारांसाठी? मी पत्रकारांना रोख पारितोषिक दिले, त्यांच्या कलागुणांचा गौरव केला, कलागुणांच्या गौरवातून सामील रोड सेफ्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती केली। अजून मी पत्रकारांकडे काय करू शकतो तर मी आज या स्टेजवर एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, पत्रकार करता माझे पुढचे काही प्लॅनिंग आहेत। तर ते या अपघातामध्ये आपल्याला अपघात कसे वाचवता येतील, अपघातामध्ये आपल्या किती जणांचा मृत्यू होतो, किती जणांचं कायमचं आपल्या एखादा अवयव जायबंदी होतो, परमनंट डिसेबिलिटी आपल्याला होते। तर अशा खूप मोठी संख्या आहे। जवळपास मागच्या वर्षी 4,63,000 लोकांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे। त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले 1,72,000। म्हणजे ही काय आपल्यासाठी, भारतासाठी किंवा आपल्या नाशिकवासियांसाठी सुद्धा घोषणाव गोष्ट नाहीये। नाशिक शहराचा जर विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत, 24च्या नोव्हेंबर पर्यंत जवळपास नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 1,003 लोकांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या आकडेवारी बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं खंत वाटते की आपण कुठे चाललेलो आहे। आणि मित्रांनो, जितके अपघात झाले त्याच्यातले 63% अपघात हे निवड बायकरचे आहेत आणि यंग जनरेशनचे आहेत। एखाद्या लहान मुलाला वाढवताना आपण त्याला ज्यावेळेस तारुण्यावस्थेत किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण त्याला भारताचा सक्षम नागरिक बनवायला जातो, तर त्याच्या मागे किती खर्च येतो कोणी काढलाय का अंदाज? जवळपास 25 लाख रुपयाचा खर्च येतो त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यापर्यंत। म्हणजे त्याच्या जन्म भारतीय लोकशाहीत चौथा स्तंभ हा किती महत्त्वाचा आहे हे ध्वनित होते। आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार होणे हे आवश्यकच आहे। यासाठी आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आदरणीय श्री मधुकर बुवा सर यांना
यांचा सत्कार इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.